नमस्कार. तर हा एक लेख मला सुचला, तो मी लिहिला. ह्या लेखाचं नाव आहे भविष्य खरे खोटे. भविष्य खरे खोटे. ज्योतिषशास्त्र हे एक धार्मिकतेचा आधार असलेले शास्त्र आहे. त्यामध्ये भविष्यकाराने सांगितलेल्या गोष्टींपैकी काही गोष्टी खऱ्या ठरतात, हे सत्य आहे. जन्मरास, ग्रह, तारे, नक्षत्र, वेळ वगैरे अनेक गोष्टींचा त्यात उल्लेख असतो. त्याचप्रमाणे केलेले भविष्य अनेक प्रमाणात खरे ठरते. पण ज्योतिषकाराने सांगितलेली सगळीच भविष्य खरी ठरतात असे नाही, हे सिद्ध झाले आहे. पण काही भविष्य, सर्वच नव्हे. एका शाळकरी मुलाचे असे भविष्य सांगितले गेले होते की मोठेपणी या मुलाच्या पायामध्ये थोडा दोष निर्माण होणार आहे. एक पाय थोडा अधू होण्याची शक्यता आहे, किंवा हा मुलगा पुढे थोडा लंगडत चालू लागेल वगैरे असे त्या भविष्यकाराने त्या मुलाची पत्रिका बघून सांगितलं होतं. पण तसे काहीच झाले नाही. आज तो मुलगा जवळपास 35 वर्षाचा असून अगदी व्यवस्थित चालतो इतरांसारखा. त्याची नोकरी, कौटुंबिक जीवन वगैरे सर्व एकदम सुपर आहे. पहा बरे, मग भविष्य असं कसं? दुसरा एक प्रकार. एका वयस्कर गृहस्थाबद्दल त्याच्या इतर नातलगांना असे सांगितले गेले की काही काळानंतर या गृहस्थाच्या जीवाला धोका आहे. ऑक्टोबर महिन्यात असे सांगितले होते भविष्य की या माणसाच्या आयुष्याची दोरी फार तर आणखी 4 महिन्यापर्यंत बळकट आहे. फेब्रुवारी अखेरी मात्र अवघड आहे ह्याचं जीवन, असे ज्योतिषकाराने त्याच्याबद्दल सांगितले होते. अहो, त्यानंतर 11 महिने संपत आले तरीही काही वाईट घटना घडली नाही. आजही तो माणूस मजेत हिंडतो, प्रवास करतो. म्हणजे हेही भाकीत खोटे ठरले. असो, असे काही प्रसंग असतील. आता पत्रिकेप्रमाणे काही घटना सत्यरूपात घडतात हे तर खरेच आहे, पण अगदी सर्वच्या सर्व नाही, हेच या ठिकाणी सांगणे. अनेक लोक स्वभावाने हळवे, दुबळे, भित्रे असतात. त्यांचे भविष्य ऐकून ते लगेच घाबरून जातात. त्यांच्यासाठी आम्ही ही 2 उदाहरणं, जे अगदी सत्य आहेत, सांगितली. खरं तर ज्योतिषशास्त्र हे एक दर्जेदार असे शास्त्र आहे. त्याचा आदर जरूर ठेवावा. त्यावर टीका करण्याचा कोणाला अधिकार नाही. फक्त काही भविष्य जी सांगितले जातात त्यामध्ये थोडे तर्क असतात, काही अडाखे असतात आणि थोडीफार वस्तुस्थिती देखील असते. या सर्वांचं मिश्रण म्हणजे ज्योतिष. तेव्हा काही वेळेस जर आपले भविष्य भीतीदायक वा मानसिक दडपण आणणारे असे आपण ऐकले तर लगेच घाबरून जाऊ नये, हेच या ठिकाणी सांगणे.